नमस्कार. द मॅक्स न्यूज नेटवर्कमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत. आम्ही आज प्रभाग क्रमांक 2 मधल्या उमेदवारांसोबत चर्चा करणार आहोत. प्रभाग क्रमांक 2 मध्ये आहेत रोशनभाऊ पाटील आणि संगीताताई चिचगरे. या प्रभागाची ओळख म्हटली तर विचार करता भरपूरसा एरिया, झोपडपट्टी एरिया, थोडा अविकसित एरिया, पण त्या अगेन्स्ट विचार केला तर या उमरेड शहरातलं एक मोठं क्रीडा संकुलन हे प्रभाग क्रमांक 2 मध्येच येते. ज्या काही एका प्रोजेक्टच्या खूप गवगवा करण्यात येते, ड्रीम प्रोजेक्ट जो वास्तविक बघायला गेलं तर टोटली शून्य प्रोजेक्ट म्हणता येईल किंवा भ्रष्टाचाराने बुजबुजलेला प्रोजेक्ट म्हणता येईल, तो प्रभाग क्रमांक 2 मध्ये येतो. आपण या प्रभागातले राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे उमेदवार रोशनभाऊ पाटील यांच्यासोबत आज आपण चर्चा करणार आहोत. रोशन भाऊ, आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सगळ्यात पहिला प्रश्न की इथल्या जनतेने तुम्हाला निवडून दिलं तर तुम्ही काय कराल? सर्वांचं सर्वात आधी खूप खूप सर्वांना धन्यवाद. द मॅक्स न्यूज चॅनलला बोलत असताना खऱ्या अर्थानं लोकांनी आम्हाला निवडून दिल्यानंतर अनेक समस्या या भागामध्ये भेडसावत आहेत. या प्रचारादरम्यान फिरत असताना मलकनगर असो, शांतीनगरचा काही भाग असो, अनेक अविकसित वस्त्या यामध्ये आहेत. त्या ज्या अनेक अविकसित ज्या वस्त्या आहेत त्या वस्त्यांचं अनेक डेव्हलपमेंट अजूनही झालेलं नाही. काही लोक त्या पद्धतीनं गवगवा करतायत, मात्र ते डेव्हलपमेंट कुठलंही झालं नाही. रस्ते असो, नाल्या असो, अजूनही मलकनगर भागामध्ये पाण्याच्या समस्या फार मोठ्या प्रमाणात आहेत. इलेक्ट्रिकच्या बिलाशी लोक अजूनही त्या ठिकाणी झुंजत आहेत. या मलकनगरच्या इलेक्ट्रिक बिलाच्या संदर्भामध्ये मी येणाऱ्या काळामध्ये एक मोठं जन आंदोलन त्या ठिकाणी उभारणार आहे. मलकनगरच्या संदर्भात बोलायला गेले तर तिथलं झोपडपट्टी हे फार जुनी आहे. तिथे सुरुवातीला काही व्यवस्था नव्हत्या. आज तिथे तसा विचार केला तर बऱ्यापैकी इलेक्ट्रिसिटी आहे, पाण्याच्या संदर्भात नळ पोहोचले आहे, थोडेफार रोड वगैरे झालेले आहेत किंवा नाही मला म्हणजे खूप आतमधलं माहीत नाही. पण हा एक मोठा प्रश्न आहे मलकनगर झोपडपट्टी या प्रभाग क्रमांक 2 मध्ये. काय समस्या राहिलेल्या तुम्ही निवडून आल्यावर पूर्ण कराल? सर्वात आधी तुम्हाला सांगू इच्छितो की मलकनगर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये राज्याचे माजी मंत्री सन्माननीय राजेंद्रजी मोडक साहेब ज्यावेळेस या क्षेत्राचे आमदार झाले त्यावेळेस खरं तर काँग्रेस ही मुळातच म्हणजे बोंब्या मारणारं काम कधी यांनी केलेलं नाही. खऱ्या अर्थानं जे लोकांशी निगडीत असे कामं आहेत ते मग मलकनगरच्या विद्युतचा प्रश्न असो, मलकनगरमध्ये अनेक वर्ष तिथल्या वस्त्या ह्या अंधारमय होत्या आणि सन्माननीय राजेंद्र बाबू मोडक यांनी त्या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन हा जो प्रश्न आहे हा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावला. आज त्या भागामध्ये विद्युतची जी व्यवस्था आहे ती सन्माननीय त्यावेळेचे खासदार मुकुलजी वासनिक साहेब, त्यावेळेचे आमदार सन्माननीय राजेंद्रजी मोडक साहेब यांच्या अथक प्रयत्नाने त्या ठिकाणी विद्युत ही व्यवस्था आलेली आहे. राहिलं तिथे लाईन पोहोचवण्याचं काम हे तुमच्या काँग्रेस आमदारांनी केलं असं म्हणणं आहे तुमचं? 100% त्या ठिकाणी जे विद्युत आली ती राजेंद्र मोडक साहेब यांच्या अथक प्रयत्नाने आली, यामध्ये कुठलंही दुमत नाही. ठीक. तुमच्या क्षेत्रामध्ये क्रीडा संकुलन येतं, ड्रीम प्रोजेक्ट म्हणून तो हिरवा तलावाचा खूप मोठा गवगवा करण्यात येतो. वास्तविक स्थिती काय आहे? खरं जर बघितलं तर त्या ठिकाणी मी आता ज्यावेळेस प्रचारादरम्यान त्या ठिकाणी फिरत असताना एकंदरीत माझ्या लक्षात असं आलं की काही वर्तमानपत्राने त्या ड्रीम प्रोजेक्टला खूप जास्त हायलाईट करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना त्याची वस्तुस्थिती माहिती आहे. आज तो ड्रीम प्रोजेक्ट कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पडला गेला आहे. त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही प्रचारात फिरत होतो तर अनेक महिन्यापासून त्या तो ड्रीम प्रोजेक्ट कचऱ्याने वेढलेला होता. अत्यंत गंदगी त्या भागामध्ये आहे. मागील प्रशासन ज्या लोकांचं होतं त्या लोकांनी फक्त आणि फक्त भ्रष्टाचाराच्या शिवाय दुसरं कुठलंही काम केलं नाही. या परिसरामध्ये फिरत असताना
जो काही अनुभव आमच्या पाठीशी पत्रकारितेचा राहिला, लोकांनी आम्हाला त्या ठिकाणी प्रश्न केला की अनेक लोक या ठिकाणी येऊन गेलेत, या ठिकाणी अनेक उमेदवार या प्रभागामध्ये काम करतायत, मात्र सर्वांना त्यांनी सांगितलं की बाबा हा जो कचरा आहे, ही जे घाण आहे, ही घाण कधी पूर्ण होणार. तर प्रत्येकाचा शब्द फक्त एवढाच होता की निवडून आल्यानंतर आपण ते करू. मात्र आम्ही काँग्रेस पक्षाची जी लोक आहोत ती खोटे आश्वासनवर आम्ही लक्ष देत नाही. तुरंत नगरपालिकेशी बोलून आज त्या ठिकाणी कचरा साफ करण्याचं काम सुरू आहे. याच भागामध्ये एक बाजार समिती होती जी आज वास्तविक नाही आहे. तिथले खूप मोठी जागा इथे आहे. त्याचा काही उपयोग निवडून आल्यानंतर करता येईल नगर परिषदच्या माध्यमातून? खऱ्या अर्थाने जी बाजारपेठ होती, गंजच्या त्या ठिकाणी होता, आज तो मोठी धान्यगंज त्या भागामध्ये हस्तांतरित झाल्याने ती जी जागा आहे ती जागा आज धुळकात पडलेली आहे. त्या जागेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कचरा घाणीचं साम्राज्य. समजा जर नागरिकांनी संधी दिली आणि नागरिकांच्या आशीर्वादाने जर आपण नगरपालिकेला आलो तर निश्चितच त्या ठिकाणी एक नागरिकाच्या हेतूने एक चांगला प्रोजेक्ट उभारण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू. रोशन भाऊ, एक शेवटचा प्रश्न. विरोधी पक्षातील उमेदवाराबद्दल काही बोलू इच्छिता? मला या प्रभागातील लोकांना सांगू इच्छितो की विरोधी पक्षामध्ये जी काही उमेदवार या ठिकाणी आहेत त्या सर्वप्रथम तर मला एक असं म्हणावंसं वाटतं की एक 3000च्या घरात असलेला हा जो प्रभाग आहे, या प्रभागामध्ये विरोधी पक्षाला स्थानिक उमेदवारच मिळाला नाही. अच्छा, म्हणजे ते इथले रहिवासी नाही का, दुसऱ्या प्रभागातले आहे? दोन्हीही जे उमेदवार आहेत, एक प्रभाग क्रमांक 8 आणि एक प्रभाग क्रमांक 3 मधनं आयात उमेदवार त्यांनी या प्रभाग क्रमांक 2 मध्ये दिलेले आहेत. आणि दुसरं सांगायचा एक विषय असा की या ठिकाणी जो उमेदवार यांनी दिला तो उमेदवार कुठंतरी एका खाजगी शाळेमध्ये नोकरीला आहे. नोकरी करत असताना 12 ते 5 हा जो वेळ आहे, हा वेळ त्या ठिकाणी काम करत असताना जर आमच्या एखाद्या मतदाराला, आमच्या एखाद्या भावंडांना, भगिनींना जर काही काम असलं तर निश्चितच हा उमेदवार आपल्या पाठीशी उभा राहील का, हाही विचार करणं मतदाराला गरजेचं आहे. राहिला आमचा प्रश्न, तर आम्ही 24 तास हे जनतेच्या सेवेत आहोत. आमचा नंबर हा सर्वीकडे आहे. कधीही कुठलीही समस्या असली तर कृपया आपण आम्हाला सेवेचा मोका द्यावा. धन्यवाद रोशन भाऊ. प्रभाग क्रमांक 2 मध्ये दुसऱ्या उमेदवार आहे संगीताताई चिचगरे. ताई, तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. जनतेने तुम्हाला निवडून दिलंस तर तुम्ही काय कराल? सगळ्यात आधी नमस्कार. जनतेने जर मला निवडून दिलं तर माझ्या प्रभागातील ज्या समस्या आहेत, गरीब वर्गातील महिला आहेत, त्यांच्यापर्यंत कोणत्याही शासकीय योजना पोहोचत नाही. जर मला जर प्रभागातील व्यक्तींनी निवडून जर दिलं तर मी त्यांच्यापर्यंत त्या योजना आहेत पोहोचवण्याचं काम करेल आणि त्याचा लाभ मिळवून देईल. आपण या अगोदर पण नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. नंतर त्या कास्ट व्हॅलिडिटीमध्ये कटल्या. तुम्हाला तसा थोडाफार नगर परिषदचा अनुभव आहे. त्या अनुभवाचा फायदा तुम्हाला निवडून दिलेल्यावर या प्रभागातल्या जनतेसाठी होईल असं वाटतं? हो, नक्कीच. कारण की मी 2002 मध्ये निवडून आल्यानंतर जनतेने मला बहुमताने निवडून दिलं. त्यावेळेस भदुरिया साहेब असताना त्यांचा इतका दबदबा होता प्रभागामध्ये, तरी सुद्धा मी भारतीय जनता पार्टीमधून निवडून आली होती. त्यावेळेस त्यांच्यापेक्षा बहुमताने मी निवडून आली होती. आणि त्यावेळेस कोणी माझ्यासोबत असं फिरायला सुद्धा नव्हतं येत, इतका त्यांचा दबदबा होता. तरी पण मी निवडून आली. पण जनतेनेच मला निवडून दिलं, पण मला तो कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही. 1.5 वर्ष मला त्यावेळेस मिळाले. तरी देखील 1.5 वर्षामध्ये मी आपल्या प्रभागातील भरपूरसे असे कामं केलेले आहे. जनता त्याच्यामध्ये खुश आहे. जर आता मला माझ्या प्रभागातील नागरिकांनी मला पुन्हा जर मला चान्स दिला तर मी माझे जे राहिलेले कामं आहे, माझे जे स्वप्न आहे माझ्या प्रभागातील नागरिकांकरता, ते मी पूर्णपणे करण्याचा प्रयत्न करेन. ताई, तुमच्या प्रभागात एक क्षेत्र येतो, तो म्हणजे मलकनगर झोपडपट्टी. त्यामध्ये बऱ्याचशा सुविधा अजूनही पोचलेल्या नाही. ते तुमच्याही लक्षात प्रचारादरम्यान आलं. तुम्ही काय कराल निवडून? जर आम्हाला जर जनतेने निवडून दिलं तर सगळ्यात आधी झोपडपट्टीमध्ये समस्या आहे पाण्याची. तिथे नळ तर पोचले आहे पण त्या नळाला पाणीच नाही आहे. अच्छा. हां,
सगळ्यात आम्ही आधी ते पाण्याचा प्रश्न त्यांचा सोडवण्याचा प्रयत्न करू आणि तिथे जे स्मार्ट मीटर आहे, स्मार्ट मीटर लागले आहे. सगळ्या नागरिकांची इतकी बोंब आहे की आम्हाला मीटर तर आहे पण इतके बिल येतात की आमच्या कमाईपेक्षा आमची दावक तिथे जास्त आहे. त्याकरता आम्ही प्रयत्न करू आणि आंदोलनं सुद्धा करू. विरोधी पक्षातल्या तुमच्या विरोधातल्या उमेदवाराबद्दल काही बोलू इच्छिता? विरोधी म्हटलं की मी प्रभाग 2 मध्ये रहिवासी आहे आणि इथल्या सगळ्यांच्या संपर्कात आहे आणि माझा विरोधी पक्ष आहे प्रभाग क्रमांक 3 मधून आहे. तर म्हणजे उमेदवार तीन उमेदवार मधला रहिवासी आहे. उमेदवार 3 मधनं रहिवासी आहे आणि मी 2 मधनं आहे आणि सगळ्या जनतेच्या संपर्कात आहे आणि सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहे. ताई धन्यवाद. नमस्कार. प्रभाग क्रमांक 2 संदर्भातल्या इथल्या काँग्रेसच्या उमेदवारांबद्दलनी आपल्याला दिलेली माहिती आणि ते निवडून आल्यानंतर येणाऱ्या काळात काय करतील याबद्दलही दिलेली माहिती. अजून असेच आपण बाकी प्रभागातल्याही घेत चलू. धन्यवाद.